हाय नमस्कार. बरेच दिवस व्हिडिओ टाकला नाही. व्हिडिओ केला पण टाकायला भेटला नाही, मला टाईमच भेटला नाही. आपल्या घरी छोटं बाळ आलं गौराईच्याच दिवशी 31 ऑगस्टला नात झाली मला. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी मी व्हिडिओ केली, पण दुसऱ्या दिवशी लगेच नागपूरला गेली. तिथे मग पाचवी वगैरे झाली. तिथून आली शनिवारी, रविवारच्या दिवसमध्ये सोमवारी पण आमची ती बोलली शिफ्टिंग केलं, कारण लहान बाळ आहे ना, तिकडे जास्त ऊन येत नव्हतं, मुलांचा आवाज वगैरे होता. त्यामुळे आम्ही दुसरा रूम घेतला, शिफ्टिंग केली. शिफ्टिंगमध्ये अजूनपर्यंत चाललं आहे, अजून इकडे तिकडे काम चाललं आहे. त्यामुळे मला बिलकुल आणि तब्येत थोडीशी मध्ये डाऊन झाली, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. तर आज मी बाळतिणीसाठी घाईघाईत गडबडीत करून नेले. खास पौष्टिक चांगलं बाळतिणी ते खावं. अगदी तुमच्याकडे मी सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं घेतलं तरी चालतं, त्याच्यामध्ये ओलं नसेल तर सुकं घेतलं तरी चालेल. मी सांगण्याचा पर्याय म्हणजे मी त्या व्हिडिओ बनवताना एवढ्या घाईघाईत बनवली ना, मी काय सांगितलं नाही सांगितलं विसरलं असेल तर मला माफ करा. आणि हे जे मी केले ना, तर सकाळी उठली बाळतीन आपली उठली, तिला थोडंसं चमच्याभर खायला दिलं. त्यानंतर तुम्ही गरम पाणी, थोडं कोमट पाणी पियाली तर ते खूप छान होतं. बाळाला दूधही छान येतं आईला. त्यामुळे तुम्हीच्याही घरात कोण बाळंत ते झालं असेल किंवा आपल्या नातेवाईकामध्ये कोण झालं असेल तर ते करून डब्यात नेलं. तुम्ही बिना पाणी लावून ते करायचं आणि महिना ते 15 दिवस छान टिकतं. ते फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरच ठेवायचं. अगदी जिथे बाळतीन आपली झोपते तिथं जिथे टेबल असेल त्या टेबलावरतीच ठेवायचं. म्हणजे ती उठली का तिने ते खाल्लं होऊन जातं. तर ती मी आज तुम्हाला रेसिपी दाखते, कारण माझ्या बाळपणाने पण माझ्या सासूबाईंनी आईने मला करू घातले आणि आज मी माझ्या सुनेला करून घातले. तर आज ही व्हिडिओ बघा आणि आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हाय नमस्कार. खूप आनंद झालाय. मी परत एकदा आजी झाली. पहिले माझ्या मुलीने मला आजी बनवली, आता सुनेने आजी बनवली. आज गौराईच्याच दिवशी, गौराई आपला येणार त्याच दिवशी माझ्या सुनेला मुलगी झाली. म्हणजे माझ्याकडे गौराईच आली समजा. तर उद्या तिला भेटायला जायचं आहे. आता पटकन एका दिवसात तर माझ्याकडे मी पुण्याला आणि जायचं नागपूरला. उद्याची तिकीट पण काढलेली आहे. त्यामुळे आता अचानक बनवायचं असेल तर काय बनवायचं, तर आता हे खोबऱ्याचं तर मी आज हेच उद्या तिला करून नेणार आहे. म्हणून आज हे रात्री बनवून घेते मी, तेच तुम्हाला दाखवते. तर आता हे मी किसून घेतलेले आहेत. ओला नारळ आपले नारळ किसून घेतलेत. पाव किलो असं गूळ घेतलेला आहे कापून. थोडंसं लाल गॅसला पेटून घेऊया आपण आणि त्याच्यावर ठेवूया. ते तूप आपण टाकून घेऊया. तूप जसं तुम्हाला आवडेल तसं तूप टाका. माझ्या सुनेला तर तुम्ही ओळखत असा, शर्वरीला असते कधी कधी माझ्याबरोबर. थोडंसं आपण फिरवून घ्यायचं याला तुपातच. तूप गरम येऊन टाकायचं नाही, आपल्या खोबऱ्यातच त्याला टाकायचं आहे. जरासं आपण तूप गरम झाले टेचून घेतल्याने काय होतं, सगळं लसणीचा स्वाद पण आपला ह्याच्यामध्ये उतरतो बाळतिणीला आणि ते खूप छान असतं खायला. लसूण टेचून झालं. त्याच्यामध्ये 2 चमचे आपण ओवा टाकणार आहोत. ओवा मी साफ करून ठेवलेला आहे, साफ करूनच घ्या. पिवळा असं मिक्स करून घेतलंय मी, म्हणजे जास्त लाल पण दिसणार नाही, जास्त पिवळा पण दिसणार नाही. थोडंसं आपण मीठ घेणार आहोत. त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. पण तूप व्यवस्थित टाकलंय. आता याला झाकण लावायचं ठेवायचं, म्हणजे 1 ते 2 मिनिटासाठी, जास्त नाही. त्याच्यामध्ये पण आपल्याला मध्ये मध्ये येऊन त्याला परतून बघायचं, कारण खालती लागता कामा नये. पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे.
कमीत कमी 15 दिवस खाऊ शकता. बडीशेप कसं जेवल्यानंतर खातो तसंच बाळतीने हा उठल्यानंतर खायचं. जेवल्यानंतर नारळाची खाल्लं तर आणखीनच छान. आता बाळ दूध पिणार असतं. खूप पूर्वीपासून आलेलं आहे. असंच बघून बघून आम्ही शिकलोय. हेल्दी आणि हे जे बनवते अजून कोण असं बनवत पण असेल सेमही असे आपलं असू शकतं. त्यातून माझं पण काय चुकलं असेल तर मला अवश्य मेसेज करून सांगा. मला आवडेल आणि मी रिप्लाय करते. कड नाही ठेवायचं. त्याला असं शिजून द्यायचं. ते तूप पण भरपूर दिसते साईडने आलेलं. त्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. कलर बदलला पाहिजे. त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये. म्हणजे ओलसर राहता कामा नये. त्याला सुकवायचं व्यवस्थित म्हणजे ते खराब होत नाही. मस्त वास लसणीचा ओवाचा छान वास सुटलाय. बाळासाठीही चांगले आणि बाळकिनीसाठी चांगले. आवड बोलण्यापेक्षा व्यवस्थित सुकवायचे आपण. बघा 3 नारळ किसून केलेलं आपण किती कमी झालं बघा. कसं वाटलं तुम्हाला? मी आता रेसिपी नाही यायला बोलणार. हे खास बाळतींसाठी केलेलं आहे त्यामुळे याला रेसिपी नाही बोलणार. पूर्ण पाणी निघालं येतं. लसूण ही छानपैकी शिजून निघाली. आणि याला गरम गरम डब्यात नाही भरायचं. हा व्यवस्थित थंड झालं का नंतर डब्यात भरायचं. म्हणजे ते खूप दिवस टिकतं. लसूण अशी दातामध्ये अडकली पाहिजे म्हणून ते जास्त बारीक नाही मी केले. दातात चावून चावून खाल्ली पाहिजे ती. म्हणजे बाळाला सर्दी झाली किंवा बाळकिनीला सर्दी झाली ना तरीसुद्धा ती निघून जाते. आवडलं काय आपल्याला तुम्हाला? लसूण खोबरं आणि आपलं ओवा मिश्रित